या ठिकाणी भगवानराव शेवाळे त्यांनी आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं, मला आणि निवासला. खरोखर या नगरीमध्ये एका दृष्टीनं जर विचार केला तर माणूस हा माणसापाशी कमी जातो, परंतु प्राणी हा पूर्ण वेळ देतो. खरं तर ह्या गोष्टी कौतुकाच्या आहेत. एखादा शब्द जर बोलायचं म्हटलं तर तो प्राण्यांच्या पर्यंत पोचतो, प्राण्यांच्या पर्यंत पोचतो आणि प्राणी सुद्धा त्या पद्धतीनं मनातले हावभाव ओळखून सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्राणी करत असतो. मी बघितलं की हाताला धरून आणताना किंवा जेवढं सांगेल तेवढं ते कुत्रं ऐकते. एक विचार केला पाहिजे की आपल्यापाशी दृष्टी आहे आणि ही दृष्टी मनातली भावना, ही मनातली भावना ज्यावेळेस आपण कुणाला जरी सांगत असतो, व्यक्त करत असतो, त्यावेळी एखादा पुढं माणूस असावा लागतो. पण एखाद्या प्राण्याला ती जर भावना जर आपली मनातली जर दाखवली तर तो प्राणी जर त्या प्रतिक्रिया जर त्याच्याकडे आली तर खरोखर माणूस आणि प्राणी ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. माणसाच्या मनात जशा भावना असतात तशाच त्या प्राण्यांच्या मनामध्ये भावना असतात. आणि काही प्राणी काय करत असतात, कुठल्या नाही कुठल्या तरी कृतीतून माणसाला हे आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. असाच मी सुद्धा अनेक प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज काढतो. पण हे आवाज काढत असताना माझ्या मनातल्या भावना आहेत मी आवाजाद्वारे काढत असतो. पण माणसाच्या शब्दातून त्या प्राण्यांच्या पर्यंत पोहोचणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे. एक आश्चर्य आहे. मी कावळ्याचा, कोकिळेचा सगळ्याचे आवाज काढतो. मला जर वाटलं मला आनंद व्यक्त करायचा आहे तर मी कावळ्याच्या आवाजामध्ये आनंद व्यक्त करू शकतो. आणि तो आवाज कसा आहे बघा. जसा हा आवाज आहे तसाच दुसऱ्या पद्धतीचा आवाज आहे. प्रत्येक प्राण्याला, पक्ष्यांना सगळ्या भावना असतात. तर दुसरा एक असा आवाज आहे की अधिकारवाणी, म्हणजे काय रे, काय चाललंय, असं जसं आपण एखाद्याला म्हणतो तसंच कावळा सुद्धा काय करत असतो, आवाज देत असतो. तो आवाज वेगळा आहे. आता तुम्ही आवाज ऐकला, परंतु ह्या आवाजामध्ये कावळा गाणं म्हणतो. आता गाणं म्हणत असताना त्याचं गाणं वेगळं असतं. ऊन, वारा, पाऊस ह्याच्यातून त्याचे दुःख, आनंद हे क्षण त्याने अनुभवलेले असतात माणसाप्रमाणे. त्याच्यामध्ये त्याचं सगळ्या भावना मिळून त्याचं गाणं होत असतं. आणि गाणं कसं होतं बघा. हा जसा तुम्ही आवाज ऐकला तसा कुत्र्यांचा आवाज आहे. आपण घरामध्ये कुत्रे पाळत असतो, परंतु त्या कुत्र्यांच्या भावनेपर्यंत आपण जातो का? ते शब्द ऐकवले आणि ऐकवल्यानंतर ती कुत्री सुद्धा इतकी ट्रेन झाले की त्यांना असं माणूस आणि त्याला फरकच त्यांनी काढून टाकलेला आहे. सांगल ते कुत्रे ऐकतं. एक छोटासा आवाज आहे. बारकं पिल्लो असताना ते काय करत असते, आपली भावना व्यक्त करतं. एकदम छोटा असताना हा बारीक बारीक आवाज करत दुसरा एक मोठा आवाज येतो. अगदीच ते पिल्लं अनाथ होतं आणि अनाथ झाल्यानंतर ते ओरडायला लागतं भुकेपोटी. आपल्याकडे विवंचना करत असतं, त्याचा आवाज वेगळा येतो.
नव्हतं की तू माझ्या गल्लीत का आलाय, मी तुझ्या गल्लीत आला ना तू मला चावला होतास. हे जरी जसा तुम्हाला माणसाच्या शब्दामध्ये सांगितलं तसं कुत्र्याच्या आवाजामध्ये कसा आवाज येते बघा. आता जसं तुम्ही कुत्र्यांचा आवाज ऐकला तसाच गाढवाचा आवाज आहे. गाढव इतक्या जवळ आलं होतं की अगदी त्यानं माझ्या गळ्याला सुद्धा या ठिकाणी खाजवलं होतं. मी त्याच्या गळ्याला खाजवल्यानंतर त्यानं माझ्या गळ्याला खाजवलं. विचार करा, जर आवाजातून जर एखाद्याला माया प्रेम जर दिलं तर ते सुद्धा आपल्या मनासारख्या गोष्टी घडवू शकतं. तर गाढवाचा आवाज तर आतून फरमाईश आल्या सिंहाचा आवाज काढा, पण सिंहाच्या आवाजाला मोठी डालबी सिस्टिंग लागते. तर तो आवाज बघा कसायचे. आपल्या ह्या कार्यक्रमांना एवढंच सांगायचं आहे की प्राणी पक्ष्यांना भावना आहेत आणि आपण त्यांच्या भावनेशी न खेळता त्यांच्याबरोबर मैत्री केली पाहिजे. आणि ह्या मैत्रीतूनच आपण प्राणी पक्षी पुढे जाऊ. खरं तर एखादा कावळा असेल, एखादी कोकिळ असेल, इतर प्राणी असतात, अगदी हवेतला बदल झाला किंवा कधी पाऊस पडणार इथपर्यंत सुद्धा संदेश तुमच्याकडे देऊ शकतात. परंतु आपण तेवढं तल्लीन राहत नाही. आपल्या मनामध्ये आपला जो शोक असतो, टीव्ही बघ, कुठं काय छंद असतो, आपण त्याला वेळ देत असतो. पण स्वतःला वेळ देऊन जर प्राणी पक्ष्यांसाठी जर वेळ दिला तर बऱ्याच गोष्टी काहीतरी आपल्याला प्राणी पक्ष्यातून घेता येतील. या ठिकाणी शेवाळे साहेबांनी आम्हाला इथं बोलवलं, मला छोटासा कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो. धन्यवाद. हे या ठिकाणी कार्यक्रम सादर करतील, मी त्यांना आमंत्रित करतो. आमचे मित्र बऱ्याच सिरियल मधून पिक्चर मध्ये त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत आणि त्यांनी वाजवली घंटी, याच्यामध्ये भूमिका त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेली आहे. वंशाचा दिवा या ठिकाणी टेलिफिल्म मध्ये सुद्धा त्यांनी कार्यक्रम केलेला आहे. मध्ये तुम्हाला माहित आहे आपलं राजाराम बापू नाट्यगृह झालं, त्या ठिकाणी नाना पाटेकर आले होते. त्यांना त्यांचाच आवाज काढून दाखवल्यानंतर अगदी त्यांना जवळ बोलवून त्यांनी पाठीवरून हात फिरवला की माझ्या पाठीमागं कोणतरी चालवणार आहे, असं त्या ठिकाणी त्यांना चांगले आशीर्वाद मिळालेले आहेत. मी निवासकर यांना विनंती करतो की त्यांनी माईकचा ताबा घ्यावा, कार्यक्रम चालू करावा. आज या ठिकाणी कुठल्या कार्यक्रमाचं औचित्य नाही, कारण नाही, काही नाही. माझे रेटरे धरण गावात बरेच कार्यक्रम झाले. आदरणीय दादांच्या वाढदिवसाला रेकॉर्ड डान्स स्पर्धेला सूत्रसंचालन म्हणून मला बऱ्याच वेळा या ठिकाणी अनेक मंडळांनी बोलवलं होतं. मी कार्यक्रम केलेले आहेत. मी तुमच्यासाठी काही नौका किंवा नवीन नाही, मी तुमच्यातलाच आहे. बरेच कार्यक्रम केलेत. आता आपल्या समोर प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज सादर केले. त्यांच्या आवाजामध्ये एवढं सामर्थ्य आहे. एखादा कावळ्याचा आवाज काढला की कावळे जमतात, कुत्र्याचा आवाज काढला की कुत्र जवळ येतं.
परमेश्वराने दिलेली यांच्यासाठी फार मोठी देणगी आहे. मला असं कळाले की रेटरे धरण या गावीत श्री भगवान सेवाळे सर हे डॉग ट्रेनर आहेत. म्हणजे कुत्र्याला प्रशिक्षण देतात. अनेक चित्रपटामधून त्यांना निमंत्रण येतं की अमुक अमुकाची श्वानची कुत्र्याची भूमिका आहे, त्याला तुम्ही ट्रेनिंग द्या. त्यावेळी ते येतात. एक कौतुकास्पद बाब आहे. आपला वाळवा तालुका म्हणजे कलाकारांचा तालुका. नागठाणे गावचे बालगंधर्व ज्यांनी जगात आपलं नाव निर्माण केलं. अण्णाभाऊ साठे जे वाटेगावचे, त्यांनी कवन सादर केलं. फकीरासारखा चित्रपट निर्माण झाला. यासीन माबरी म्हणून एक ढोलकीपटू होते, ते हाजरवाडी गावचे. त्यांचं सुद्धा नाव लौकिक महाराष्ट्रभर. त्यांच्यासारखी ढोलकी कोण वाजवत नव्हतं. आणि पठ्ठे बापूराव ज्यांनी लावणीला एक नवस संजीवनी म्हणून निर्माण केली, ते रेटरे हरणाक्षचे आपले पठ्ठे बापूराव. आणि कालांतराने यांचं सुद्धा नाव रेटरे धरण मधले एक नावाजलेले कलाकार आणि एक डॉग ट्रेनर म्हणून तुमची ओळख तालुक्याला जिल्ह्याला होईल ही मी खात्री देतो. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून माणूस आपला छंद जोपासत असतो. यांना एक छंद आहे कुत्र्याला ट्रेनिंग द्यायचं. आमच्या कुलकर्णींना आहे पक्ष्यांना प्राण्यांना बोलवण्याचं. परवाच आम्ही एका गाडीवर 2 व्हीलरवरनं बसलो होतो. मी गाडी मागं बसलो की गाडीवर माझं काही पाय टेकत नाही म्हणून यांना जरा आवळून धरावं लागतं. कुत्र्यानं गाडीवरून निघालो होतो. जाता जाता यांनी कुत्र्याचा आवाज काढला. कुत्र इतक्या जोरात झालं, यांना धरलं नाही, माझाच पाय धरला. 3 इंजेक्शन घेतली सरकारी हॉस्पिटलमध्ये. म्हणजे आता कला जोपासताना सुद्धा असल्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. यांच्या गळ्यामध्ये इतकी मोठी कला आहे की कुत्र्याचा आवाज काढला की कुत्र जवळ येतं, गाढवाचा आवाज काढला की गाढव जवळ येतं. यांच्यासारखी मी जर कला शिकू लागलो, कुत्र्याचा कावळ्याचा आवाज काढू लागलो, मला नाही वाटत कुठला कावळा कुत्रा माझ्या समोर येण्याचं धाडस करेल. असा ते असाच वेगळा विचार करणार की आपल्या समोर वेगळंच चित्राप आलंय वाटतं. प्रत्येक गावात गेलं, एखाद्या खेड्या गावात जायचं म्हणलं की फार पंचायत होती. गावामध्ये गेलो 10-5 पावलं पुढे चालत गेलो आणि पाठीमागं वळून बघितलं, नक्कीच 10-15 पोरं गोळा झालेले असतात. एकापासून दुसऱ्याकडे, दुसऱ्यापासून तिसऱ्याकडे बातमी गेलेली असत्या. अरे बंड्या बाबा बघितलास का, केवढा हे बघ कसा लुकू लुकू चालतो या. जरा त्यांच्याकडे रागानं बघितलं, पाहुणं तुम्हाला नाही आम्ही तिकडे निघालूया. अनेक प्रसंग जीवनावरती येतात. एसटीला एकदा प्रवासाला निघालो होतो. एसटी मधून एसटीला गर्दी फार होती. मित्रांना म्हणलं तुम्ही एसटी मध्ये जावा, माझी सीट पकडा. एसटीची गर्दी कमी झाली की मी वर येतो. एसटीची गर्दी काय हटत नव्हती. माझ्या समोर एक डबल हाडाचा धडधाकट पैलवान गडी उभा होता. त्याचा एक हात रिकामाच होता. जरा पुढे सरकलो, त्याच्या हाताला करकचून मिठी मारली. त्याला वाटलं नाही कुणी धरलंय बिरलंय म्हणून. इतक्या स्पीड मध्ये एसटी मध्ये चढला मला घेऊन चढला. त्याला वाटलं कॅरी बॅग आहे काही कोण असतो. असून दे पाहुणं म्हणलं असंच असतं. एसटी मध्ये जाताना ही गडबड झाली, उतरताना नको म्हणून पाठीमागत बसलो. कंडक्टर पण जरा नौकाच होता. त्यानं पण असलं कुठं बघितलेलं नव्हतं. नुसता तोंडाकडे बघणार, पण तिकीट मागायचं धाडच होत नव्हतं. शेवटी तिकीट मागितलं. म्हणलं पैलवान कंडक्टर साहेब पुढे आमचे मित्र बसले, त्यांच्याकडून पैसे घ्या, तिकीट द्या. अनेक प्रसंग जीवनावरती येतात. लाख रसिकांच्या वरती हे आम्हा कलाकारांचं राज्य असतं. स्वतःच दुःख लपवून तुम्हा या रसिकांना हसवणं हेच आमच्या फार मोठं भाग्यात असतं. अनेकांना छंद असतात. यांनी प्राण्यांचा पक्ष्यांचा आवाज काढला. मी आपल्यासमोर छोटेसे काही कलाकारांचे आवाज सादर करतो चित्रपट सृष्टीतील. आता ध्वनी यंत्रणा जरा कमी असल्यामुळे तुम्ही समजावून घ्यायचंय. चित्रपट सृष्टीमध्ये सर्वात प्रथम जे सुपरस्टार झाले ते राजेश खन्ना यांच्यानंतर अनेक दिवस ज्यांनी चित्रपट सृष्टीला खेळवून ठेवलं असे ते सुपरस्टार अमिताभजी बच्चन यांचा छोटासा आवाज सादर करतो. सुपरस्टार अमिताभजी बच्चन. अरे सच्चा बहादुर वही होता है
सच्चा बहादुर वही होता है जो तूफानी समुद्र के बीच में जाके मछली को पकड़ता है। समंदर में कांटा डाल के मछली की राह देखने वाले को सच्चा बहादुर नहीं कहते। जाओ पहले उस आदमी के साइन लेके आ जाओ जिसने मेरे हाथ पर लिखा था मेरा बाप छोड़ दे। जाओ पहले उस आदमी के साइन लेके आ जाओ जिसने मेरे माँ को गाली दी थी। दुनिया की हर कागज पर मैं तुझे साइन दूंगा, दुनिया की हर कागज पर मैं तुझे साइन